एक मार्ग ज्यामध्ये आपण देवासारखे आहोत. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. स्तोत्र 61.1. हे बघा, तुम्हालाही मान्य होईल, देव अनेक प्रकारे आपल्यापेक्षा वेगळा आहे. उदाहरणार्थ, आपण शारीरिक दृष्ट्या थकतो, पण देव कधीही थकत नाही. आपण निराश होतो, तरीही देव सुरुवातीपासून शेवट माहीत असून सुद्धा तो कधीही निराश होत नाही. कारण त्यानेच आपलं जीवन वेळेनुसार नियंत्रित केलं आहे. पण देव वेळ आणि जागेत मर्यादित नाही. पुन्हा आपल्यासाठी वाढणं आणि चांगल्यासाठी बदलणं चांगलंच असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, देव चांगल्यासाठी बदलत नाही. कारण देव अजिबात बदलत नाही. कारण देव नेहमीच सर्वांगाने परिपूर्ण असतो. मला खात्री आहे की तुम्हाला हे कळलं असेल आणि तुम्ही याच्याशी सहमत असाल. आता येशू बद्दलच बघा. येशू पृथ्वीवर असताना भयात आणि ज्ञानात वाढला, तरीही तो आधीच पूर्ण होता. कारण त्याच्यात देवाचं पूर्णत्व होतं. कोलोसियन्स 2.9 मधून बायबल म्हणतं की आपण या अपरिवर्तनीय देवाच्या प्रतिरूपात निर्माण झालो आहोत, तरीही आपल्यात देवासारखीच परिपूर्णता नाही. मग आपण देवासारखे कसे आहोत? आपण देवाच्या प्रतिरूपात घडविले असल्यामुळे त्याच्याबरोबर एक गुण सामायिक करतो, ती म्हणजे उत्कट इच्छा. देवाला त्याच्या सृष्टीसोबत सहभागिता मिळावी अशी इच्छा आहे. म्हणजेच आपल्या सोबत मिळावी अशी इच्छा. आपण त्याची निर्मिती आहोत. आपण त्याच्या हाताने बनलो आहोत. आणि म्हणूनच देव ॲडम आणि ईव सोबत बागेमध्ये फिरत होता. त्या बदल्यात आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या निर्मात्याच्या सहभागितेद्वारे पूर्ण होण्याची इच्छा असते. हे आपल्या देवाच्याच इच्छेने होते. देवाचे शब्द हे पुस्तक, ज्याचा लेखक जॉन असं सांगतो की हे शक्य आहे. ऐका, जर आपण त्याच्याशी सहभागिता असल्याचा दावा करत असलो तरी अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो आणि सत्याला अनुसरत नाही. पण जर आपण प्रकाशात चाललो तर तो प्रकाशात आहे आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. तर आता आपल्याला माहितीच आहे की आपल्यामध्ये एक साम्य आहे की आपण सगळेच देवाला समर्पित आहोत आणि देवानेही आपल्याला स्वीकारलेलं आहे. तर लक्षात घ्या, आपण जेव्हा ईश्वराची आराधना करतो, जेव्हा ती आपण मनापासून करतो, तेव्हाच आपल्याला त्याचं समाधान लाभतं. ईश्वर तुमचे भले करो.